राज्यात सध्या मुले चोरणारी टोळी सक्रिय असल्याचा दावा सोशल मीडियावर सातत्याने केला जात आहे। पण मुलं चोरणारी महिला समजून नागपुरात एका 60 वर्षीय महिलेला जमावाकडून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे। सुदैवाने ही महिला पोलिसांमुळे बचावली। नागपूर शहरात सोशल मीडियावर पसरत असलेल्या मुलं चोरणाऱ्या टोळीच्या अफवेमुळे एक धक्कादायक घटना घडली आहे। हिंगणा पोलीस ठाणे हद्दीतील इसासनी परिसरात एका 60 वर्षीय वृद्ध महिलेला पिण्यासाठी पाणी मागितल्याचा गैरसमज होऊन मुलं चोरणारी समजण्यात आले आणि जमावाकडून तिच्यावर बेदम मारहाण करण्यात आली। सुदैवानं पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप केल्यामुळे त्या वृद्धेचा जीव जाता जाता वाचला। 60 वर्षीय महिला आपल्या नेहमीच्या औषधांसाठी रुग्णालयात गेल्या होत्या। औषध घेऊन त्या घरी परत येत असताना दुपारच्या सुमारास त्यांना थकवा जाणवू लागला। तसेच रोजची औषधे घेण्याची वेळ झाल्यामुळे त्या रस्त्याच्या कडेला थांबल्या। त्यावेळी जवळील एका घरासमोर एक लहान मुलगा खेळत होता। औषध घेण्यासाठी पाणी आवश्यक असल्याने त्यांनी त्या मुलाकडे पिण्यासाठी पाणी मागितले। मात्र त्या वृद्ध महिलेला मराठी आणि हिंदी भाषा नीट येत असल्यामुळे त्या भोजपुरी भाषेत बोलत होत्या। त्यामुळे त्यांना आपली गोष्ट स्पष्टपणे सांगता आली नाही। भाषेच्या अडचणीमुळे परिस्थितीचा गैरसमज झाला आणि पुढे त्यांचे गंभीर परिणाम दिसू लागले। दरम्यान त्याच ठिकाणी असलेल्या एका महिलेने अचानक आरडाओरड करत त्या वृद्ध महिलेवर गंभीर आरोप केले। 60 वर्षीय महिला तिच्या लहान मुलीला एका बॅगेमध्ये टाकून अपहरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्या महिलेनं मोठा गोंधळ घातला। तिच्या या आरोपामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले।